S2 कंपनीच्या माध्यमातून माझी नेमणूक झालेली आहे आणि यासाठी बेसिकली कॉम्प्युटर फील्डशी रिलेटेड ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन हवं आहे. ॲटलिस्ट माझं जे क्वालिफिकेशन आहे BCA प्लस MBA. असं नाही की मी डायरेक्ट 10वीतून डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, असं पण नाही ना. स्टेप बाय स्टेप असतं, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. तर माझं ग्रॅज्युएशन आहे BCA मधून. MMCC मराठवाडा मित्रमंडळ 2004चं माझं ग्रॅज्युएशन आहे. त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. गैर राजकीय संगठना द्वारा जो बार बार प्रेस कॉन्फ्रेंस हो रही है और जिलाधिकारी कार्यालय में एमआईएस पद पर जो भर्ती हुई है उसमें जो है भ्रष्टाचार है, उसमें जो है फर्जी दस्तावेज की नियुक्ति हुई है, ऐसा उनका घनाघोर आरोप है। आज जो है एमआईएस पद पर किशोर मांडले सर हमारे साथ में, उनसे जानने का प्रयास करेंगे वो आरोप लगा रहे हैं उसके ऊपर क्या खुलासा सादर करना चाहते हैं। और आप देख रहे हो न्यूज बात मीडिया और मैं आपके साथ महेंद्र लारे। सर सबसे पहले अपना परिचय दीजिए और कोणते पोस्ट के लिए किस एनजीओ के द्वारा नियुक्ति हुई आपकी? माझं नाव किशोर बाबूराव मादळे. माझं MIS पदावर नियुक्ती झालेली आहे. कैसी क्या नियुक्ति हुई आपकी और क्या क्या क्वालिफिकेशन उस नियुक्ति के लिए लगता है? S2 कंपनीच्या माध्यमातून माझी नेमणूक झालेली आहे आणि यासाठी बेसिकली कॉम्प्युटर फील्डशी रिलेटेड ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन हवं आहे, ॲटलिस्ट कमीत कमी. सर उनका कहना है कि आपकी जो नियुक्ति हुई है, जो दस्तावेज लगना चाहिए, जो डिग्री लगना चाहिए, वो आपके पास है ही नहीं, क्या सत्यता है इसमें? हे बघा, त्यांना मिसगाईड केलेलं आहे. एक पहिला प्रश्न, पहिला जो हे आहे, त्यांना चुकीची माहिती दिलेली आहे. माझं माझं जे क्वालिफिकेशन आहे BCA प्लस MBA. असं नाही की मी डायरेक्ट 10वीतून डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, असं पण नाही ना. स्टेप बाय स्टेप असतं, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. तर माझं ग्रॅज्युएशन आहे BCA मधून. MMCC मराठवाडा मित्रमंडळ 2004चं माझं ग्रॅज्युएशन आहे. त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. ॲडिशनल क्वालिफिकेशन माझं MBA आहे आणि माझ्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत विथ म्हणतात ना आपले प्रत्येक वर्षाचे इयर वाईज मार्कशीट आहेत, सर्व काही आहे, ओरिजिनल आहेत आणि पासिंग सर्टिफिकेट सुद्धा आहे माझ्याकडे. मतलब आपका कहना है कि जो दस्तावेज लगते हैं, जो क्वालिफिकेशन लगते हैं, वो नियुक्ति के समय आप लोगों ने दिया, इसीलिए आपकी ज्वाइनिंग हुई है? यस, हो, बरोबर. जो आरोप लगा रहे हैं उनको क्या बताएंगे आप? ते आरोप चुकीचे आहेत, एवढंच बोलू शकतो. त्यांना कदाचित कुणीतरी मिसगाईड केलेलं आहे. सर अभी 400-500 करोड़ रुपए का जो है बिल थकित है लाभार्थियों का, ऐसी भी चर्चा है, इसमें क्या क्या सत्यता है? त्यांनी जो पहिला व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये पण तो हा विषय त्यांनी उचललेला आहे की जे बिल वगैरे थकीत आहे, हे आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामध्ये DPC लॉग इन असेल, त्यानंतर वेंडरसाठी पण त्यांनी मला जबाबदार ठरवलं होतं. पण हे सर्व गोष्टी सर्व चुकीचे आहेत. आपलं काम आहे MIS म्हणून माझं काम करत असताना एक ॲज अ इंटरमिजिएट दुवा म्हणून काम करत असताना तालुक्याकडून आलेले पत्रव्यवहार हे नागपूर आयुक्त कार्यालयाने सादर करणे, ना की माझ्या लॉग इनमधून काही पैसा डिस्ट्रीब्यूट होत नाही आहे. एकदम असं एकदम सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हणल्यानंतर, आणि त्याला मी जबाबदार धरणे म्हणजे हे तुम्ही नरेगातल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला जर विचारलात तर हे गोष्ट म्हणजे पटण्यासारखी नाही एक प्रकारे. सर उनका कहना है कि कार्यालय में हमने माहिती का अधिकार लगाया पर माहिती के अधिकार में जानकारी, आपकी जो जानकारी है वो दे नहीं रहे, इसमें क्या बोलेंगे आप? तो त्या संबंधित व्यक्ती, हे बघा आता माहितीचा अधिकार त्यांनी लावलाय, त्याची उत्तर देण्याचं काम आमच्या कार्यालयातील असेल किंवा जे संबंधित कार्यालय त्यांचं आहे. ते त्याबद्दल ते करतील, चौकशी करतील. ते मी काही त्याबद्दल बोलू शकत नाही ना. हे बघा, मी बोलणं म्हणजे त्यात हस्तक्षेप करणं अशा प्रकारचा तो विषय होईल. त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. तो त्या संबंधित, हे बघा, माहितीचा अधिकार कोण लावलाय? त्यांनी लावलाय. त्याचं उत्तर द्यायचं कोणाचं कर्तव्य आहे? संबंधिताचं. मग ते आय थिंक त्यांनी जर यावर थोडंसं भाष्य केलं तर चांगलं होईल. सर उनका एक कहना है कि पंचायत समिति गोंदिया में एक मीटिंग के दरमियान आपने जो है किसी जो मीटिंग के दरमियान कर्मचारी वगैरह रहते हैं उस समय वहाँ पे ये सचिन दांगडाले कौन है, मेरे पीछे क्यों पड़ा है, मेरे को बदनाम क्यों कर रहा है, और इस प्रकार की पुलिस में रिपोर्ट डालेंगे, ऐसा कहना उनका है। इसके ऊपर क्या बोलेंगे आप? हे बघा, त्यांनी जितकेही आरोप लावलेत, आरोप लावत असताना त्यांनी त्याची खातरजमा करायला होती. फक्त कुणी तर सांगतंय, याने सांगितले, त्याने सांगितलं म्हणून मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की जर मला जर उदाहरणार्थ तुमच्याबद्दल कुणी काहीतरी सांगितलं म्हणून मी तुमच्यावर आरोप करणं योग्य होईल का? नाही, त्याची खातरजमा करणं गरजेचं असतं. तसंच त्यांनी जे आता आरोप लावला आहे सध्याचा जो लेटेस्ट आहे की मी त्यांना धमकी दिली, पोलीस केस, अशा तशा ज्या गोष्टी आहेत ते चुकीचे आहे. धमकी देण्यासाठी मी काही इथला प्रॉपरचं नाही, मी 1000 किलोमीटर लांबून आलेलं आहे. मी काही इथला प्रॉपरचं नाही धमकी देणे, गुंडगिरी करणे. मी एक कर्मचारी आहे,
मी तर काम करण्यासाठी आलोय, अशा गोष्टी मी करू शकत नाही. तो उनका कहना है कि आपको जो काम दिया है वो काम करते नहीं आता, ऐसा भी आरोप लगा रहे हैं। बरोबर आहे ना. मी न हे बघा, नरेगामध्ये असा मीच नाही, कोणताही व्यक्ती आहे नरेगामध्ये आल्यानंतर त्याला कोणी शिकवत नाही, शिकावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी मला पण माहिती नाही आणि माणसाने आपल्याकडे जर एखादी गोष्ट येत नसेल, एखादी म्हणतोय, सर्वच गोष्टी करत नाही हा भाग वेगळा आहे. हे पण तेवढं म्हणावं तेवढं बरोबर नाही. मी आता 2 वर्ष झालं मी आहे. बऱ्याचशी कामं असू पण शकतात की त्या मला माहिती नाहीत. असू पण शकतात, पण बऱ्याचशी कामं मी करतो आणि माझं टीम वर्क आहेत, माझे लोकं मला मदत करतात, मी करतो काम. सर, एक लास्ट सवाल है, उन्होंने आपके ऊपर बार बार प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे, आप हम्म. बोल रहे कि मुझे बदनाम कर रहे हैं, जबकि आपके पास दस्तावेज है। जब नियुक्ति हुई उस समय सारे दस्तावेज जो भी कंपनी है उन्होंने देखा, उसके बाद आपको नियुक्ति हुई। तो ऐसे बदनाम जो कर रहे हैं आपको, अगर मान के चलो वो पुरावे वगैरह इकट्ठा नहीं कर पाए, ये बात सामने नहीं आई, सत्यता नहीं निकली, तो आप उनके ऊपर कोई मतलब मानहानि का दावा वगैरह, क्या आपकी भूमिका रहेंगी आगे? नाही, हे बघा, मी मी कोणत्या प्रकारचा त्यांच्यावर मानहानीचा दावा वगैरे करणार नाही किंवा काही करणार नाही. ते कार्यकर्ते आहेत, मी त्यांच्या आता एक मी बाईट पण पाहिली होती त्यांची, त्याच्यामध्ये त्यांना काय तर शिवीगाळ केली, धमकी दिली किंवा त्यांच्या संघटनेबद्दल वाईट बोललो, असा जो त्यांचा गैरसमज आहे तो तो गैरसमजच आहे एक प्रकारचा. लक्षात घ्या. त्यांनी मला वैयक्तिक येऊन भेटावं, त्यांना मी माझे डॉक्युमेंट्स दाखवतो. त्यांना हे बघा, इट्स नॉट मॅन्डेटरी, हे गरज नाही की ते मी त्यांना दाखवावं, पण जर त्यांना वाटत असेल की मी दाखवावं तर त्या गोष्टी पण करायला तयार आहे. आणि राहिला तुमचा प्रश्नाचं उत्तर की मानहानी वगैरे, तर मला हे बघा, मला इथं काम करायचं आहे. मला कुणाशी इथं म्हणतात ना एक प्रकारे असं भांडण करणे किंवा दादागिरी करणे, पोलीस केस अशा गोष्टीत मला पडायचं नाही. त्यांचे जी काही हे आहेत प्रश्न आहेत, त्यांना त्यांचं उत्तर दिल्यानंतर ठीक आहे ना, इट्स ओके. देखो सर, जो व्यक्ति सही है, जिनके दस्तावेज है, जिनकी नियुक्ति हुई और इस प्रकार के अगर कोई आरोप लगाता है तो उनके लिए आपकी वो भूमिका रहना चाहिए ना। नाही, आरोप लावले ते आरोप सिद्ध होतील ना. आरोप ते खरे आहेत का नाही खोटे होतील, त्यानंतर ते शांत बसतील ना. एक लक्षात घ्या, जेव्हा त्यांना कळेल की आपण लावलेले आरोप चुकीचे आहेत, ते शांत बसतील. त्यानंतर ते कशाला मला त्रास देतील, म्हणजे माझ्या विरोधात हे बाईट वगैरे घेणे, पत्रकार परिषद घेणे किंवा जे काय असेल ते करून थांबवतील ना. मग त्यानंतर मानहानीचा दावा लावणे वगैरे अशा गोष्टी, हे बघा, या फील्डमध्ये अशा गोष्टी होतच राहतात. मग त्यामुळे काही प्रत्येकावर मी मानहानीचा दावा लावणं किंवा अशा गोष्टी करणे मला वाटत नाही की हे योग्य आहे. तो यह थे किशोर मानले। एमआईएस जो पद है ये मनरेगा अंतर्गत होता है, जिलाधिकारी कार्यालय में होता है। इनके ऊपर बार बार गनाव और जो है राजकीय युवाओं की संगठना जो है आरोप लगा रही थी कि यह जो है भर्ती हुई है, नियुक्ति हुई है, तो जो इनको पास डिग्री रहना चाहिए वो डिग्री नहीं है, दस्तावेज नहीं है, ऐसा उनका कहना था। इनसे भी हमने प्रतिक्रिया लेने की कोशिश किया तो उनका कहना है कि जो जो दस्तावेज लगते हैं नियुक्ति के समय, वो पूरे दस्तावेज नियुक्ति समय दिया हूँ, और ऐसा उनको लगता है कि वो डिग्री दस्तावेज है ही नहीं, तो मैं दिखा सकता हूँ। दिखाना तो नहीं चाहिए, तो भी अगर वो बार बार आरोप लगा रहे, प्रेस कॉन्फ्रेंस ले तो दिखा सकता हूँ, ऐसा उन्होंने कहा है। मतलब इन्होंने भी अपनी प्रतिक्रिया दी है न्यूज़ प्रभात मीडिया को, वो भी घनाघोर आरोप लगा रहे हैं। और उनका एक आरोप ये था कि पंचायत समिति जो गोंदिया है वहाँ पे मीटिंग हुई थी, तो कर्मचारी को भी के पास भी जो है उनको गाली गलौज और इस प्रकार का कृत्य किया, उन्होंने भी पुलिस में शिकायत की है, पर इन्होंने कोई ऐसा कुछ किया नहीं, ऐसा इनका कहना है। अब दोनों आपस में किस प्रकार की क्या होती है, जांच होती है नहीं होती है, और किसके दस्तावेज असली है नकली है, किस प्रकार का मामला आगे सामने आता है, वो भी दिखाने का प्रयास जरूर करेंगे। महेंद्र लिल्लारे, न्यूज़ प्रभात मीडिया, गोंदिया। अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक, न्यूज़ प्रभात मीडिया।